नुपूर अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. ओपनिंग पेअर एकता सातपाडी संघाकडून नक्कीच महिला चषक आगरवाडी 2022 मधली पहिली मॅच. एक हाय व्होल्टेज ड्रामा चेंडू आणि फळीचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. एक वेगळी संकल्पना. नक्की जर स्पर्धेचा विचार केला तर आपल्याला काही नियम व अटी पाहायला भेटतील. 7 विवाहित आणि 4 अविवाहित असं कॉन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं. 11 खेळाडूंमधून 7 ज्या महिला आहेत या मॅरिड हव्यात आणि 4 महिला या अनमॅरिड हव्यात. एक वेगळी संकल्पना, एक वेगळं कॉन्सेप्ट आपल्याला या आगरवाडीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. चला तर कमिटीने अलाउड केलंय. चला तर अलाउड केलंय, आपल्याला सुरुवात करायची. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती शफल करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. श्री गणेश होतोय 1 ने. धावसंख्येत बदल होतोय. नक्कीच 22 रन नाही, लक्ष द्यायचंय पंच. नक्कीच तर पंच आता मात्र निर्धाव चेंडू घोषित करतायत. 22च्या कोणत्याही प्रकारच्या धावा नाहीयेत, लक्ष द्यायचं पंच. पहिल्याच चेंडू निर्धाव होतोय. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच यावेळेस मात्र दुसऱ्याच चेंडूवरती हल्ला चढवला जातोय, कुठेतरी दडपणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ओपनिंग ओव्हर मध्येच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला सरळ भिरकावून दिला मिड विकेट रिजन वरून 6 धावांसाठी. अप्रतिम फटका. धावसंख्येचा जर विचार केला तर आता मात्र धावसंख्येत बदल होतोय. 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र अजून एक शॉर्ट चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी ठरतोय, परंतु नक्कीच 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या झाली ती 7. 3 चेंडू 7 धावा. नक्कीच अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र नो पद्धतीचा चेंडू, नक्कीच झेल अर्जित केली जाते, परंतु पंचांचा इशारा नो येतो, म्हणजेच नो +1. नक्कीच 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून येणारी 3 चेंडू शेष असतील. खराब चेंडू होता. फ्री हिट. नक्कीच तर फ्री हिट असेल, पंचाने आपल्याला इशारा दिलाय, फ्री हिटचा इशारा असेल. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द गाऊन चेंडू निघून जाईल. दान 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 सीमा रेषा पार. चौकार. ब्रँडेड स्ट्रोक. चार चेंडू 11 धावा झाल्यात. सुरेख 13 धावा, माफ करा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिला मिड विकेट रिजन मध्ये. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू शफल करून पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्येचा जर विचार केला 19 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत.
बघा कोण येते दुसऱ्या षटक घेऊन. कर्तव्य फड संघाकडून. नक्कीच तर मानवी येते बॉलिंग एंड वरती आपल्याला दिसतंय. एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तर पहिल्या षटकात 19 धावा खर्च केल्या आहेत. एक मोठं षटक एक महागडं षटक आपल्याला पाहायला भेटतंय. पंधरा विनंती असेल थोडी घाई करायची. भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसात खेळवायचे आहेत. नक्कीच तर नवीन गोलंदाज मानवीला इंट्रोड्यूस केलं जातंय. एक मोठं षटक नक्कीच याच्या अगोदर आपण पाहिलं. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमा रेषा पार. षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्याला सरळ भिरकावून दिला. पुन्हा एकदा 6 धावांसाठी. यावेळेस मात्र अजून एक शॉर्ट चेंडू त्याला पुन्हा भिरकावून दिलंय. सीमा रेषा पार. षटकार. नक्कीच कुठेतरी प्रेशर मध्ये दिसेल आपल्याला गोलंदाज. धन्यवाद डीजे. 2 चेंडू 2 षटकार. यावेळेस मात्र नुपुरची बॅट बोलते. शॉर्ट त्याला भिरकावून दिलं. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू निघून जाईल विकेट रिजन मधून. ओव्हर द रोप 6 धावा. कमांडी. धन्यवाद डीजे. तसेच जय पाटील कडून यांच्याकडून पारितोषिक आहे 6 षटकार जो लगातार मारेल त्याचे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. श्री मोटरचे ऑनर जय पाटील. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू निघून जाईल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्या काऊन दिलं लॉंग रिजन मध्ये साठी. यावेळेस मात्र आपल्याला नुपूर ऑन फायर पाहायला भेटतंय. 4 चेंडूत 4 षटकार. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वाढण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. नक्कीच तर आपल्याला पारितोषिक पाहायला भेटतंय. 5 चेंडूत 5 षटकार मारले. जर हा षटकार मारला तर जय पाटील यांच्याकडून 10,000 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑरिजन मध्ये चेंडू निघून जाईल षटकारासाठी. नक्की टाळा व्हायला पाहिजेत. 6 चेंडूत 6 षटकार. नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा लाभलेलं आहे जय पाटील यांच्याकडून. 6 चेंडूत 6 षटकार. पहिल्याच सामन्यामध्ये एक मोठा विक्रम नुपुराच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. एक महागडं षटक आता मात्र संपुष्टात येतोय. धावसंख्येचा जर विचार केला 55 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही येणारे 2 षटक मैदानाच्या आतमध्ये शेष असतील आणि ओपनिंग पेअर आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये दिसते नृपूर आणि शृंखल. चला पंच विनंती असेल थोडी घाई करायची आहे. नक्कीच तर 55 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 6 चेंडूत 6 षटकार. तदनंतर मात्र बघूया कशा प्रकारे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. कशा प्रकारे रोखण्याचं धाडस केलं जातं एकता फड संघाकडून. माफ करा कर्तव्य फड संघाकडून. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडू पंच 9चा इशारा करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. प्रयत्न
फोल ठरला जातोय, परंतु पंचांचा इशारा नो येतोय. पहिल्याच चेंडूवरती पंचांना प्ले मध्ये आणलं जातंय. पंच नोचा इशारा करतायत. नक्कीच कुठेतरी अंडर प्रेशर आपल्याला गोलंदाज दिसेल, कारण 55 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि तदनंतर मात्र आता अजून एक अतिरिक्त पंचांचा इशारा अजून एकदा नोचा येतोय. नो +1 आणि यावेळेस मात्र दुसरी चोरटी धाव, नक्कीच म्हणजे 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. $59 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. नक्कीच फ्री हिट असेल. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू पूर्णपणे बीट केलं जातंय आणि आता मात्र श्री गणेशा होतो या ओव्हर मधील पहिल्या चेंडूचा. अजून येणारे 5 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्याला भिरकावून दिला. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये 6 धावांसाठी ओव्हर द रोप षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. अजूनही येणारे 4 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातो यष्टींच्या हातात. अजून एक निर्धाव चेंडू हाताला जातोय. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जातंय. त्याला 6 धावांमध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि डीजेला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जातं. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र आपल्याला पुन्हा एकदा धावसंख्या 6 ने फ्लाय होताना दिसते. अजून एक नोचा इशारा पंचांकडून येतो. नक्कीच कुठेतरी दडपणात दिसेल गोलंदाज मंदा. एक मोठा षटक आणि पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्याला शफल करून मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. नक्कीच एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉंग रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. दान 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 षटकारासाठी. कम ऑन डीजे. नक्कीच तर 79 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 79 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. येणारे 6 चेंडू अजूनही शेष असतील. एक महागडा षटक मंदाचा सुद्धा संपुष्टात आणलं जात आहे. त्यात आपण बघितलं तर 3 नो चेंडूची सांगता होते. यावेळेस मात्र नक्कीच तर अक्षता येते. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू येतो. नक्कीच कुठेतरी कमबॅक करण्याचं धाडस दाखवलं जात आहे अक्षताकडून. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव. यावेळेस मात्र पुन्हा एक सुरेख फटका. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू निघून जाईल 6 धावेसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलं लॉंग ऑन रिजन मध्ये 6 धावेसाठी. नक्कीच फक्त षटकाराने बोलतायत दोन्ही फलंदाज. यावेळेस मात्र अजून एक ब्लॉक चेंडू, त्याला तसंच प्रत्युत्तर दिलंय. 3 चेंडू 3 षटकार. पहिलाच चेंडू निर्धाव आलाय. 4 चेंडू अजूनही 4 चेंडू झालेले आहेत.
यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय 6 धाव्यांसाठी. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पंच वाईडचा इशारा करतायत. नक्कीच एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव वर्जित केली जाते. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा त्याला भिरकावून दिले मिड विकेट रिजन मध्ये. धावसंख्येचा जर विचार केला 110 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 111 धावांचं लक्ष असेल, एक भलं मोठं लक्ष. नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. 110 धावांची पार्टनरशिप पहिल्याच्या सामन्यामध्ये आणि 111 धावांचं लक्ष असेल. आता मात्र आपण जाऊया डीजे कडे आणि दुसऱ्या इनिंग साठी आपण मग जाऊया. हॅलो. तसेच या पुढील होणारा सामना आगरवाडी वर्सेस कोणाचा जय पाटील. आणि टॉस साठीच आहे आगरवाडी वर्सेस जिजाऊ टेंबोडे. दोन्ही संघ नायक टॉस साठीचे टॉस बॉक्स मध्ये. आणि सगळ्या संघांना एक खुश खबर आहे सगळ्या संघांसाठी की एंट्री फी आहे तुम्हाला फी असेल फ्री असेल. कुठली एंट्री फी भरायची नाहीये. चला विनंती असेल एकटा सातपडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्वरित पंचांना विनंती असेल ग्राउंडचा ताबा घ्यायचंय. एक मोठा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. नक्कीच जर पहिल्या इनिंगचा विचार केला तर नुपूरच्या फळीतून आपल्याला 44 धावा पाहायला भेटल्या आणि त्यानंतर मात्र शृंखलच्या फळीतून तब्बल 59 धावा. नक्कीच म्हणजे आगरवाडी चषक 2022 मधील पहिली हाफ सेंचुरी आपल्याला शृंखलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. अप्रतिम खेळी ओपनिंग पेअरच्या माध्यमातून. चला पंच विनंती असेल सामन्याला सुरुवात करायची आहे. कर्तव्य सातपडी संघ आपल्याला विनंती असेल आपले 2 फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. महिला चषक आगरवाडी 2022 अप्रतिम आयोजन नियोजन आणि पहिलाच सामना एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे. टॉस साठी यायचं आहे टेंबोडे संघाचे संघ नायक आणि आगरवाडी संघाचे. तसेच तुषारजी पामाळे सरांना विनंती करेल की टॉस साठी यायचं आहे. त्यांचे मिसेस सौ दीपाजी पामाळे मॅडमना विनंती करेल टॉस साठी यायचं आहे. चला विनंती असेल आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कर्तव्य फड संघ 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे. टेंबोडे संघाचे संघ नायक टॉस साठी यायचे आहे. नक्कीच तर कृतिका आणि निशिता अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. नक्कीच 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. कृतिका आणि निशिता अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. पहिल्याच चेंडूवरती शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता त्याला
श्री गणेशा केला जातोय षटकाराने. पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला जातोय. नक्कीच कृतिकाला माहिती आपल्याला 111 धावांचा पाठलाग करायचा, मोठ्या फटक्यांची गरज असेल पहिल्याच चेंडूवरती. यावेळेस मात्र दुसऱ्या चेंडूवरती शफल करून मिड विकेट रिजन मध्ये स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. 7 धावा यावेळेस मात्र धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे अजूनही 4 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे निर्धाव जातोय. चांगली यष्टी आपल्याला यष्टीच्या पाठीमागे पाहायला भेटते. निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू, त्याला पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये भिरकावून दिलंय. यावेळेस मात्र धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. धावसंख्या 13. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 111 धावांचं पाठलाग करायचं एक मोठं लक्ष असेल, परंतु त्याचं धाडस यावेळेस मात्र दाखवताना दिसते कृतिक आणि निशिता. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू, नक्कीच तर माननीय सुरेश किने आपल्याला सोबत उपलब्ध आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. महिला चषक आगरवाडी 2022 मध्ये यावेळेस मात्र गडी बाद होतोय. नक्कीच निशिता यावेळेस मात्र तंबूत परतते. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच यावेळेस मात्र जागृती येते. नक्की ते शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिले मिड विकेट रिजन मध्ये 4 धावांसाठी. 19 ऑन बोर्ड लगावले जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच एक गडी गमावला असेल, परंतु तब्बल 19 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग नक्कीच आपल्याला करायचा आहे. 111 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पूर्णपणे निर्धाव सरळ यष्टीच्या हातात जातो. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती निर्धावची सांगता होते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु नक्कीच एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्येत 1 ने बदल होते. धावसंख्येचा जर विचार केला 20 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून येणारे 4 चेंडू शेष असतील जान्हवीचे. यावेळेस मात्र सफल करून मिड विकेट रिजन मध्ये चेंडू, यावेळेस मात्र झेल सुटला जातोय आणि एक जीवनदान नक्कीच भेटतो. मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, नक्कीच प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तिथपर्यंत नक्कीच एक धाव अर्जित केली. यावेळेस मात्र पंचांना प्ले मध्ये आणलं जात आहे. पंचांचा इशारा नो येतो, नक्कीच म्हणजे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल यापुढील. नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अजून येणारे 2 चेंडू शेष असतील. एक चांगलं षटक आपल्याला जान्हवीच्या माध्यमातून पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा फ्लिक करून एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 ने बदल होते. धावसंख्या झाली 23. शेवटचा चेंडू असेल. 23 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. एक चांगलं षटक जान्हवीच्या माध्यमातून पाहायला भेटते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल करून मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच निर्धाव चेंडू हाताला जातोय. आता मात्र आपण जाऊया डीजे कडे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 23 धावा धावफलकावरती लगावल्या झाल्यात. धन्यवाद डीजे.
यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच तिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या दिली ती 24. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल करून मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. गडी बाद. कम ऑन डीजे. अजून एक झटका. त्याला फलंदाज पाठवायचंय. नक्कीच अक्षता येते नवीन फलंदाज. नक्कीच 111 धावांचा पाठलाग करायचा. कुठेतरी दडपणात दिसतोय संघ. एक मोठं टोटल असेल आणि त्याला कशा प्रकारे डिफेंड केलं जातं याचं उत्तम उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा गडी बाद. नक्कीच तर हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल जय पाटील यांच्याकडून. नक्कीच तर गौरी येते नवीन फलंदाज. चला पंच विनंती असेल घाई करायची. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. गडी बाद. अजून एक झटका. कम ऑन डीजे. नक्कीच धन्यवाद. तर हॅट्रिक झालेले आणि 500 रुपयाचं पारितोषिक यावेळेस मात्र पुन्हा एकदा लागू झालेलं आहे. नक्कीच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. त्याला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु गडी बाद. अजून एक झटका. चार चेंडू झालेले आहेत. अजून येणारी 2 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताला जातोय. नक्कीच निर्धाव चेंडू हाताला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लासिकल डिलिव्हरी सरळ यष्टीच्या हातात. अजून एक निर्धाव चेंडू हाताला जातोय. यावेळेस मात्र सुरेख षटक समाप्त होतोय. नक्कीच यावेळेस मात्र कुठेतरी आपल्याला दडपणात दिसतोय. कर्तव्य फड संघ नक्कीच 111 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्येचा जर विचार केला केवळ 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. यावेळेस मात्र अजून एक मोठा झटका. गडी बाद होतोय. नक्कीच पंचांचा इशारा. गडी बाद होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु सरळ. श्री चंद्रशेखर भालचंद्र गावड यांना विनंती असेल का स्टेजवर येऊन बसायचं आहे. परशुराम बारक्या गावड यांनाही विनंती असेल का स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच अजून एक निर्धाव चेंडू. नक्कीच 3 चेंडू 3 निर्धाव हाताले आहेत.
तसेच नितीन भास्कर गावड यांनाही विनंती असेल का स्टेजवर येऊन स्थानाबंद व्हायचंय. धन्यवाद डीजे. नक्कीच तर नवीन फलंदाज यावेळेस मात्र शीतल येते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जर विचार केला केवळ 2 चेंडू शेष आहेत. औपचारिकता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू नक्की ते झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु मिसफील्ड होते आणि 1 धाव नक्कीच अर्जित केली जाते. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र षटक समाप्त होतोय. नक्कीच एकता सातपाडी संघाने हा सामना जिंकलेला आहे. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला भेटली नुपूर आणि शृंखलच्या माध्यमातून. शृंखलच्या फळीतून तब्बल 59 धावा आल्या तसंच नुपूरच्या फळीतून 44 धावा. नक्कीच दोन्ही संघांना विनंती असेल आपण हँडशेक करून घ्यायचंय. अप्रतिम खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. महिला चषक आगरवाडी दोन्ही संघांना विनंती असेल हँडशेक करायचं. तदनंतर मात्र आपण मैदान सोडायचंय. तरी कुठल्याही संघाने जेवल्याशिवाय जाऊ नये. सगळ्यांची जेवणासाठी सोय केलेली आहे. चला एकता सातपाडी संघ हँडशेक करून घ्यायचं आपण. तदनंतरच मात्र आपण ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. एकता सातपाडी संघ प्लेयर्स हँडशेक करणं गरजेचं आहे. तदनंतरच आपण मात्र माझं नाव डुवान्स. माझं नाव रुवान आशित केने.